मित्रांनो, यामध्ये आपल्याला 2 पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. एक म्हणजे स्प्रिंकलरच्या म्हणजे जे तुषार सिंचन आपण म्हणू शकतो आणि एक म्हणजे पटपाण्याचा. तर ह्या 2 गोष्टींमुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढू पण शकते आणि कमी पण होऊ शकते. ते इकडे समजून घ्या. मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण बोलणार आहोत, की पाटपाणी आपण कशा पद्धतीनं हरभऱ्याला देऊ शकतो किंवा द्यायचं की नाही द्यायचं. तर माझ्या मते तर मी पाटपाणी हरभऱ्याला देणं स्किप करा असंच तुम्हाला बोलणार आहे. कारण पाटपाण्याचे आपल्याला बरेचसे नुकसान देखील पाहायला मिळू शकतात. म्हणजेच कसं, बऱ्याचदा आपल्या शेताला किंवा जे काही आपलं क्षेत्र आहे त्याला लागून नहर किंवा कॅनल असते. अशातलंच आपण पाटपाणीद्वारे पाणी आपल्या हरभऱ्याला देत असतो. त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असते किंवा जे काही अदर इन्ग्रीडियंट त्याच्यामध्ये असू शकतात, ज्याच्यामुळे आपल्या हरभऱ्याला पिकाला हानी होऊ शकते. ते आपण पाटपाण्याच्या सहाय्याने देतो ना शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस आपल्या हरभरा पिकामध्ये मर होण्याची दाट शक्यता असते. आणि दुसरं म्हणजे पाटपाणी देत असताना आपल्या जमिनीमध्ये पाणी जास्त म्हणजे गरजेपेक्षा जास्त पाणी आपल्या हरभऱ्याला भेटल्या जाऊ शकतो. अशामुळे सुद्धा हरभऱ्याची मर तिकडे नक्कीच होऊ शकते. हे 2 मोठे कारण आहे. आणि तिसरं म्हणजे हरभऱ्याला पाटपाणी जर आपण दिलं ना, तर आपलं जर लक्ष नसलं, तर पाणी गरजेपेक्षा जास्त न एकदम म्हणजे आडातेडं कुठं पण जात असतो. आपल्याला समजत नाही, की इथं पाणी गेलाय, तिथं पाणी गेलाय. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पाणी पण जास्त लागतो आणि आपल्या हरभऱ्याचं नुकसान देखील होते. म्हणून पाटपाणी शक्यतो हरभऱ्याला स्किप करा. पण जर पाटपाणी तुमच्याकडे ऑप्शन नसेलच आणि तुम्हाला पाटपाणी द्यायचंच आहे, तर तिथं प्रॉपर शेतामध्ये उभं राहून जमिनीत पाणी साचता कामा नये, पाणी जास्त अतिरिक्त होता कामा नये, याची एक काळजी घेऊन तुम्हाला पाटपाणी द्यायचं आहे. यामध्ये एक दुसरा महत्त्वाचा विषय असतो शेतकरी मित्रांनो, जो म्हणजे स्प्रिंकलर म्हणजेच तुषार सिंचन. हा सगळ्यात चांगला आणि प्रभावी साधन आहे पाटपाणी म्हणजे पाणी व्यवस्थापन हरभऱ्यामध्ये करण्यासाठी. तुषार सिंचनाचा वापर आपण करत असताना एक जर रोमध्ये आपण जर लावलं ना, तर त्या रोमध्ये जवळ-जवळ 3 तास, हार्डली 4 तासापर्यंत आपण तुषाराच्या साहाय्याने आपण पाणी व्यवस्थापन तिकडे करू शकतो. ज्याच्यामुळे आपल्या हरभऱ्याला कुठल्याही प्रकारचा जास्त प्रॉब्लेम होत नाही आणि हरभऱ्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मर वगैरेचा प्रादुर्भाव समोर दिसत नाही. म्हणून तुम्हाला या गोष्टीची काळजी नक्कीच घ्यायची आहे. यामध्ये तुमच्या पाण्याची पण बचत होते, तुमच्या वेळेची पण बचत होते आणि नक्कीच तुमचं उत्पादन चांगलं येण्यास सुद्धा तिकडून मदत झालेली पाहायला मिळते. म्हणून तुम्ही शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी पाटपाणी हरभऱ्याला देत असतात. तशाच चुका करू नका. जमाना ॲडव्हान्स होत चालला थोडंसं जर तुमच्याकडे भांडवल असेल, तर तुम्ही स्प्रिंकलरचा वापर करून हरभऱ्यामध्ये पाणी व्यवस्थापन नक्कीच तिकडे करून चांगल्यात चांगलं उत्पादन हे घेऊ शकता.